वास्तविक करमाळा आणि माढा हं. या दोन ठिकाणी विद्यमान आमदारांनी जर घड्याळाचं चिन्ह त्यावेळेला घेतलं असतं हं. तर त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरचे आमदार निवडून येऊ शकले असते. त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या विचाराचा मतदार आणि संबंधित जे उमेदवार होते त्यांनी त्यांचा जो काही मतदारांचा बेस तयार केलेला होता त्याच्यातून एकत्रित समीकरण होऊन हे लोक निवडून आले. ते बेकायदेशीर होतं. बर 12 दिवसात कुठे तालुक्याचे 2 तुकडे करून नवीन तहसील कार्यालय निर्माण होतं का? हं. सत्तेचा तो गैरवापरच होता. हं. लोकांवर तो अन्यायच होता आणि ह्या अन्यायामुळं आम्हाला लढावं लागलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याला तब्बल 7 ते 8 महिन्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष लाभलेले आहे. ते म्हणजे उमेश पाटील. आपल्यासोबत उमेश पाटील आहेत. उमेश पाटीलजी, लेट्सअप मराठीमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमची नियुक्ती आज झाली आहे. नवीन कॅप्टन मिळाला आहे सोलापूर जिल्ह्याला. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा जिल्ह्याच्या तुमच्या खांद्यावरती आहे. नियुक्तीनंतर तुमच्या काय भावना आहे आणि कोणती कोणती आव्हानं तुमच्या समोर आहे? पक्ष संघटनेचं प्रमुख पद हे अतिशय जबाबदारीचं पद आहे. मी सर्वप्रथम आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे आमचे प्रांतिकचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि आमच्या पक्ष संघटनेतल्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मनापासून मला ही जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद भूषवलेलं आहे, काम केलेलं आहे. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र त्यावेळेला मी एकदा नव्हे तर 6 वेळेला पिंजून काढला होता. तोही तालुकानिहाय. महाराष्ट्रातला एकही तालुका असा नसेल की ज्या तालुक्यामध्ये मी जाऊन आलो नाही. त्यामुळं मला जिल्हा त्या मानानं तसा आवाक्यातला विषय वाटतोय आणि पश्चिम महाराष्ट्रातला जिल्हा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला एकेकाळचा जिल्हा आणि त्यामुळं त्या ठिकाणी आव्हान जर कुठलं असेल तर त्या जिल्ह्यामध्ये जी सध्या पडझड झालेली आहे ती दुरुस्त करणं आणि जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देणं हे त्या ठिकाणचं आव्हान आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या सामान्य कुटुंबातल्या कर्तृत्ववान युवकांना, युवतींना त्या निवडणुकांमध्ये संधी देऊन जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी निवडून आणणं आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणं अशा पद्धतीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी माझ्यासमोर आहे. तुम्ही एकदम योग्य शब्दाचा वापर केला की महायुतीचा ध्वज फडकायचा हे लक्ष आता तुम्ही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वक्तव्य केलंय. मात्र खरं तर बघितलं असेल तर तुमच्या जिल्ह्यामधील जे काही महत्त्वाचे नेते आपण जर त्यांचे नावं घेतले तर सिद्धाराम म्हेत्रे आणि भारत भलके हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले थोडक्यात. एक प्रकारे म्हणजे तुमचा महायुतीतील घटक पक्ष एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे हा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक होताना दिसतोय. हे देखील मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे जिल्ह्यात. नाही, मला नाही तसं वाटत. सिद्धराम म्हेत्रे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि भारत भालके हे तर तेलंगणाच्या कुठला पक्ष तो BRS हा त्या पक्षामध्ये ते गेलेले होते. त्यामुळे हे दोघेही काही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नव्हते. त्यामुळे त्या वेगळ्या पक्षातून ते जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात तर गेले असतील तर उलट ती महायुतीची ताकदच त्या निमित्तानं वाढलेली असं आम्ही म्हणू. त्यामुळे आम्हाला अडचण असायचं काही कारणच नाही. उलट झाला तर आम्हाला त्याचा फायदाच होईल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली होती त्यासोबत अनेक आमदार त्यांच्यासोबत आले होते. मात्र काही आमदार असे होते की अजित पवारांसोबत आले तुमच्या जिल्ह्यातील, मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट न घेता ते अपक्ष लढले आणि त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही स्ट्रॉंग बनवली म्हणजे जिल्ह्यामध्ये.
हे देखील एक आव्हानच तुमच्या पुढे आता. नाही, खरं आहे की जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. वास्तविक करमाळा आणि माढा या दोन ठिकाणी विद्यमान आमदारांनी जर घड्याळाचं चिन्ह त्यावेळेला घेतलं असतं तर त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरचे आमदार निवडून येऊ शकले असते. परंतु त्यावेळेला त्या ठिकाणच्या विद्यमान आमदारांनी घड्याळाचं चिन्ह घ्यायला नकार दिला आणि अपक्ष निवडणूक लढवली, ही वस्तुस्थिती आहे, ही फॅक्ट आहे. आणि त्यांचा पराभव झाला. आता जी गोष्ट झाली ती झाली. शेवटी काय राजकीय जीवनामध्ये जय पराजय होत असतो. जिल्ह्यामध्ये एकेकाळी 6 ते 7 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते. जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होती. अनेक नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. परंतु वेगवेगळ्या कारणांनी जिल्ह्यातली राष्ट्रवादी कमकुवत झाली, ही वस्तुस्थिती आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारा सर्वसामान्य मतदार कमी झालेला नाही. पवार साहेबांच्या तुतारी चिन्हावर सोलापूर जिल्ह्यातून 4 आमदार निवडून आले. या 4ही आमदारांची जर पार्श्वभूमी पाहिली तर हे काही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नव्हते. मोहोळमध्ये राजाभाऊ खरे निवडून आले, ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. तिकीट मिळेपर्यंतच्या दिवसापर्यंत ते शिवसेनेतच होते. त्याच्यानंतर अभिजित पाटील हे काही दिवसापूर्वी पवार साहेबांच्या पक्षामध्ये आलेले होते, त्यापूर्वी त्यांचा कुठला पक्षच नव्हता. उत्तमराव जानकर हे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे माळशिरसमधून आमदार तुतारीच्या चिन्हावर आले. आणि करमाळ्यामधून नारायण पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, शिवसेनेच्या चिन्हावरचे पूर्वीचे आमदार, आणि शिवसेना पक्षातच कार्यरत होते आणि ते तुतारीच्या चिन्हावर निवडून आले. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या विचाराचा मतदार आणि संबंधित जे उमेदवार होते त्यांनी त्यांचा जो काही मतदारांचा बेस तयार केलेला होता त्याच्यातून एकत्रित समीकरण होऊन हे लोक निवडून आले. शेवटी जो जिता वही सिकंदर. आता ह्या 4ही आमदारांना मूळची पवार साहेबांच्या बरोबरचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून अशी काही पार्श्वभूमी नाही. आणि त्यामुळं आता त्यांच्या समोर, या 4ही आमदारांच्या समोर त्यांच्या मतदारसंघातल्या विकास कामं करायची, कार्यकर्त्यांची कामं करायची, जनतेचे प्रश्न सोडवायचे, हे प्रश्न आहेत. त्यामुळे सत्ता नसताना विरोधी पक्षात राहून त्या मतदारसंघाचे प्रश्न सुटतील अशी त्यांना अजिबात शक्यता वाटत नाही. म्हणून मध्यंतरी उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितलं की आमची मानसिकता आहे की अजितदादांच्या सोबत जायची. त्यामुळं भविष्य काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातले 4ही आमदार हे अजितदादांच्या सोबत आलेले दिसतील. तुमच्या तालुक्याचे जे आमदार आहे राजू खरे, हे नक्की कोणत्या पक्षात आहे? कारण तसं बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने ते निवडून आलेले, मात्र ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक कार्यक्रमावरती स्टेज शेअर करतात. मग याचा अर्थ नेमका काय घ्यावा? राजू खरे हे तुम्ही विचारलं की कोणत्या पक्षात आहेत, तर ते मी असं म्हणेल की मी त्यांना निवडून आणण्याच्या करता प्रचार केला होता, त्यामुळं ते माझ्या पक्षात आहेत असं तुम्ही म्हणू शकता. तांत्रिकदृष्ट्या ते तुतारी चिन्हावर निवडून आलेत ही वस्तुस्थिती आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं असल्यामुळं आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एखादा कार्यकर्ता घडत असताना 30-35 वर्ष ज्यांनी त्याला कार्यकर्त्याचा नेता बनवलं ते जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांना भेटायला जाणं कृतज्ञता म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान उपमुख्यमंत्री, विद्यमान मंत्री, विद्यमान मुख्यमंत्री जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्याकडे जाणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, आताही तेच आहेत पण पूर्वीच्या काळातले, त्यावेळेला आमच्या पक्षाचे आमदार देखील त्यांना ते जिल्ह्यात आले की भेटायला जायचे, कधी कधी स्टेजही शेअर करायचे. याचा अर्थ असा होत नाही की
त्यांनी काही त्यांची वेगळी भूमिका त्या ठिकाणी जाहीर केली. बरं, दुसरा मुद्दा असा आहे, की ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक लागल्या होत्या, तुम्ही त्यावेळेस मानेंचा प्रचार केला नव्हता. अशा प्रकारचं त्यावेळेस बोललं गेलं होतं आणि त्यात सर्वात मोठा वाटा तुमचा होता, त्यांच्या पराभवामध्ये. अशा देखील त्यावेळेस चर्चा झाल्या, त्यावेळेस आरोप केले गेले. त्याचा फटका कुठेतरी तुम्हाला बसला. हे पहा, मी अजितदादांच्या सोबत जवळपास 20 वर्षापासून काम करतोय आणि मला अजितदादांचा स्वभाव पण अतिशय जवळून माहिती आहे आणि दादांना माझा पण स्वभाव चांगल्याने माहिती आहे. आणि कुणीही विचार केला नव्हता की मी अजितदादांना सोडण्याचा निर्णय घेईन. आणि मी खरं तर दादांना कधीच सोडलं नव्हतं. माझ्या तालुक्यातली एक परिस्थिती वेगळ्यानं निर्माण झालेली होती. तालुक्यामधलं जे पूर्वाश्रमीचं जे नेतृत्व त्या ठिकाणचं जे आमच्या पक्षाचं होतं, त्यांना जनता कंटाळी होती आणि त्यांच्या कुटुंबाच्या अन्यायकारक वागणुकीमुळं त्या मोहोळ मतदारसंघातली जनता त्रस्त झाली होती आणि हे मी वारंवार माझ्या पक्षश्रेष्ठींना सांगत होतो. अच्छा. आणि त्यावेळेला विधानसभेच्या पातळीवर जेव्हा माझी आणि माझ्या पक्ष नेतृत्वाची चर्चा झाली होती, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की विद्यमान नेतृत्वाच्या लिडरशिपमधला उमेदवार त्या ठिकाणी दिला तर पक्षाचा पराभव होईल, पक्षाचं नुकसान होईल आणि त्याच्याऐवजी माझ्या लिडरशिपमध्ये त्या ठिकाणची उमेदवारी तुम्ही द्या आणि घड्याळाच्या चिन्हावरचा उमेदवार त्या ठिकाणी मी निश्चितपणे निवडून आणू शकतो. हे मी त्यावेळेला वारंवार सांगितलं होतं, परंतु त्या वेळेला पक्षश्रेष्ठींच्या ती गोष्ट लक्षात आली नसावी किंवा दादांनी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला, त्यावेळेला जे सोबत आलेले आमदार आहेत ते पडले तरी चालतील, परंतु त्यांना उमेदवारी द्यायची असा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला गेलेला असावा. त्यामुळे मी अजितदादांशी चर्चा करून माझ्या त्या ठिकाणच्या स्थानिक अडचणीमुळं आणि त्या ठिकाणच्या जनतेच्या रेट्यामुळं मी त्या ठिकाणी तो निर्णय घेतला होता. परंतु मी अजितदादांना एक शब्द दिला होता की मी कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक झाल्यानंतर पुन्हा तुमच्याकडेच येणार आहे. मी पक्ष सोडणार नाही, मी दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार नाही आणि तो मी शब्द पाळला आणि निवडणूक झाल्यानंतर मी पुन्हा दादांच्या सोबत आलो. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जी यात्रा होती, जनसन्मान यात्रा ज्यावेळेस मोहोळमध्ये आली होती, त्यावेळेस यशवंत मानेंनी डायरेक्ट थेट तक्रार केली होती. तुमची तक्रार केली होती. आता ती नाराजी आता सध्या दूर झाली का अजित पवारांची? म्हणजे नाराजी तुमची त्यांची नाराजी राहिली असती तर मला त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिलीच नसती. बर. अजितदादांचा फोन हा मला ज्या दिवशी यशवंत माने यांचा पराभव झाला त्याच दिवशी मला त्यांचा अभिनंदनाचा फोन आला होता. याचा अर्थ यशवंत मानेचा पराभव झाला म्हणून अजितदादांना आनंद नव्हता झाला, परंतु मी पण अजितदादांचाच पठ्य आहे. अजितदादांना मी त्यावेळेला सांगून आलो होतो की यशवंत मानेला पाडणार म्हणजे पाडणार. आणि अशा पद्धतीचा एखाद्या सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रस्थापिताच्या घरातला नसलेला आणि त्यांच्याच म्हणजे अजितदादांच्याच तालमीत तयार झालेला जो कार्यकर्ता आहे तो आपल्या नेत्याला एवढ्या आत्मविश्वासानं सांगतोय आणि ती गोष्ट करून दाखवतोय, त्याचा दादांना निश्चितपणे अभिमान वाटला की उमेश पाटील हा एक माझा कार्यकर्ता, मी घडवलेला कार्यकर्ता, मी तयार केलेला कार्यकर्ता, ह्या कार्यकर्त्यानं एका मातब्बर नेत्याला चारीमुंड्या चित केलं, ज्याच्याकडं कुठली बँक नाही, कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, पतसंस्था नाही, कुठली सोसायटी नाही, कुठली बाजार समिती नाही, त्याला आपण कुठलाही 1 रुपयाचा निधी दिलेला नाही, त्याच्या विचाराचा एकही संघटनेचा पदाधिकारी नेमलेला नाही, एकही शासकीय समिती त्याच्या विचारानं कुठली नेमण्यात आलेली नाही किंवा त्यालाही कुठली कमिटी दिलेली नाही. पक्षाचा लाभार्थी म्हणून ज्यांना सगळं काही दिलं, 3-3, 4-4 हजार कोटीचा निधी ज्यांना दिला, म्हणेल तो अधिकारी त्यांचा त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये नेमला गेला, असं सगळं एकतर्फी ताकद ज्यांच्याकडे दिली असतानाही आणि लाडक्या बहिणीची लाट असताना जर अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्याच्या पाठीमागं संघटनेचं पाठबळ नाही, ज्याच्याकडे प्रशासनाचं पाठबळ नाही, ज्याच्याकडे आर्थिक पाठबळ नाही, ज्याच्याकडे कुठलेही संघटनात्मक कुठल्या नेमणुकीचं बळ नाही,
असा कार्यकर्ता त्या निवडणुकीमध्ये जिथं दगड जरी उमेदवार दिला तरी निवडून आणण्याची क्षमता ठेवणाऱ्या नेत्याचा पराभव करू शकतो. त्यामुळं अजितदादांना लक्षात आलं की उमेश पाटील हा आपला कार्यकर्ता जे वर्षभर आपल्याला सांगत होता ते खरं होतं. त्या मतदारसंघातलं वातावरण वेगळं होतं. जर उमेशचं आपण ऐकलं असतं तर तिथं घड्याळाचा आमदार निवडून आला असता. त्यामुळं इथं जी काही गफलत झालेली आहे ती आपल्याकडूनच झालेली आहे. आणि आपला असा कार्यकर्ता जो आपणच तयार केलेला आहे तो दुसरीकडे कुठे त्या ठिकाणी आपण जाता कामा नये. मी खरं तर जाणारच नव्हतो, दादाकडेच येणार होतो. तुम्ही असं म्हणतात की अजितदादांना मी शब्द दिला होता की मी हो. कुठे जाणार नाही, मी तुमच्या सोबतच असणार आहे. हो, मात्र मग अजित पवारांचे ज्यावेळेस दौरा होता तुमच्या मोहोळ तालुक्यामध्ये, मग तुम्ही बंद पुकारला होता. मग बंद नेमका प्रशासनाच्या विरोधात होता की अजित पवारांच्या विरोधात तो बंद होता? दोघांच्याही विरोधात नव्हता. तो जो बंद पुकारण्यात आला होता तो अनगर या ठिकाणी म्हणजे मोहोळ तालुक्यातल्या बॉर्डरवर असलेल्या आणि त्या जिल्ह्याच्या नेत्याच्या गाव जे आहे अनगर त्या ठिकाणी ते अनगरचं अप्पर तहसील कार्यालय करण्यात आलं. म्हणजे मोहोळ तालुक्याचं विभाजन करण्यात आलं आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण तालुक्यामध्ये उमटली. त्या अप्पर तहसील कार्यालयाला जनतेतून प्रचंड असा विरोध होता आणि हा जो विरोध आहे तो आम्ही शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्री त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्यापर्यंत सर्वपक्षीय नेत्यांनी जाऊन पोहोचवायचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या स्थानिक नेत्यांचा आणि आमदारांचा अट्टहास होता की ते कार्यालय तिथंच झालं पाहिजे आणि त्याला विरोध होता. आणि हा जो काही विरोध आहे हा मुंबईपर्यंत आम्ही 4 जण 8 जण 10 जण जेऊन सांगतोय हे खरं ऍक्च्युली ग्राउंडवर तेवढा विरोध आहे का हे वरिष्ठांना प्रशासनातल्या त्या राज्यस्तरावरच्या प्रमुखांना कळण्याची आवश्यकता होती. आणि त्याच्याकरता तो बंद पुकारण्यात आला होता. तो बंद 100% यशस्वी झाला आणि तो बंद यशस्वी झाला आणि त्यातून तो अनगरचा अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द करावा अशा पद्धतीची ती भूमिका होती. त्यामुळं दादा येणार आहेत म्हणून आज तो बंद पुकारला होता अशातला भाग नाही. दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि हा निर्णय जो घेतलाय तो जनतेला मान्य नाही. ही भावना जनतेची त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा तो विषय होता. बरं, आता तुमची नाराजी दूर झाली का? कारण का तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदावरती आता तुम्ही आता विराजमान झाले आहात. तुमची नाराजी पक्षाविषयी, दादांविषयी? माझी नाराजी कधीच नव्हती. माझी पक्षाविषयी नाराजी नाही, माझी अजितदादाविषयी नाराजी नाही. नाराजी असायचं कारण काय? एका सामान्य कुटुंबातल्या शेतकरीच्या कुटुंबातला माझ्या घरामध्ये ग्रामपंचायतीचं सदस्य सुद्धा यापूर्वी कुणी झालेलं नव्हतं. बर, मला अजितदादांनी राज्याचं अध्यक्षपद दिलं राष्ट्रवादी युवक काँग्रेस. मी त्याच्यानंतर मग मला राज्यात वेगवेगळी पदं मिळत गेली, मान सन्मान मिळत गेला. मग मी नाराज व्हायचं कारण काय? परवा तर माझं विधान परिषदेवर आमदार म्हणून त्या ठिकाणी माझी नियुक्ती होण्याची चर्चा झाली. जवळपास नाव माझं त्या ठिकाणी टीव्हीवर आपण पाहिलं असेल. हो, चालवले, आम्ही नाव चालवले. बरोबर आहे. तिथपर्यंत मला त्या ठिकाणी त्या लेवलला जाऊन मला माझा विचार केला जातोय पक्षामध्ये ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे ज्या नेत्यांनी ज्या पक्षाने मला सातत्यानं संधी दिली, माझ्यावर सातत्यानं जबाबदारी टाकली आणि विश्वास दाखवला, त्या पक्षावर नाराज असायचं कारण काय? आणि माझा जो विषय जो होता तो अत्यंत मायन्यूट लेवलचा म्हणजे स्थानिक पातळीवरचा विषय होता आणि तो अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो निर्णय घ्यावा लागला. कारण मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम केलेलं आहे. पक्षाची बाजू मी अतिशय तडफेनं हिरिरीनं सातत्यानं मांडलेली आहे. पक्षाबद्दलचं माझं प्रेम, माझ्या नेत्याबद्दलचं माझं प्रेम जे आहे ते नैसर्गिक नसतं तर मी तशा पद्धतीनं बाजूच मांडू शकलो नसतो. आणि त्यामुळं मला त्या संदर्भानं सगळ्या बाजूनं विचार करून अजितदादांनी पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, पक्षाचं काम करण्याची संधी दिली. त्यामुळे मी पक्षाचा आभारी आहे, अजितदादांचाही आभारी आहे आणि माझी नाराजी असण्याचा काही प्रश्न नाही. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातून कोणी विरोध केला होता का? मला नाही वाटत कोणी विरोध केला असेल. आणि मला खरं तर 2019 साली त्यावेळेलाही मला जिल्हाध्यक्षपदी नेमणूक त्या ठिकाणी माझी करण्यात आलेली होती. माझ्याकडे त्यावेळेला पत्रही देण्यात आलं होतं. परंतु हेच पुन्हा आमच्या त्याच स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता, ज्यांच्या विरोधात आम्हाला आत्ताच्या घडीला कोणी विरोध करणारे समोर मला माहित नाही कुणी विरोध केला असेल नसेल. परंतु अजितदादा आणि तटकरे साहेबांनी ठाम निर्णय घेतला होता माझ्याकडे ती जबाबदारी द्यायची आणि ती जबाबदारी त्यांनी आता दिलेली आहे. त्यामुळं त्याच्या संदर्भातला आता रिझल्ट देण्याची जबाबदारी माझी आहे. बरं, नियुक्तीपत्र जेव्हा तुम्ही घेत होतात त्या दरम्यान मला असं म्हणायचं आता
की अजितदादांनी तुम्हाला काही सल्ला दिला का? हो, सल्ला चांगलं काम करा नेहमीप्रमाणे ते सांगतच असतात. हं. आणि मी जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहे, जिल्ह्यात वेळ देणार आहे आणि विशेष म्हणजे हं. सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख म्हणून अजितदादांनी ती जबाबदारी स्वतःकडे घेतली. हं. दादा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेतच, हं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून स्वतःकडे जबाबदारी घेतलेली आहे. हं. त्यामुळे दादांचं सोलापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे आणि विशेष करून माझ्यावरही तेवढंच प्रेम आहे. राजन पाटील यांचा जो वाद आहे तो वाद मिटवण्याबाबतचा काही सल्ला दिलाय का तुम्हाला? एक अजित लक्षात पवार. घ्या, हं. काही वाद तसेच राहिलेले हं. चांगले असतात अच्छा. आणि गटतट हे ते सगळीकडे असतात. हं. आपल्या घरात पण असतात, हो. मुलांमध्ये पण असतात. हो. काही 2 मुलं असतील तर एक आईचं असतं आणि एक बापाचं असतं. हं. त्यामुळं प्रत्येक पक्षात, प्रत्येक संघटनेमध्ये, प्रत्येक तालुक्यात, गावात, जिल्ह्यात सगळीकडे थोडेफार गटतट असतात. हं. त्यामुळं जे ते ज्या त्या ठिकाणी असलेले हं. त्या ठिकाणी काही फरक पडत नाही हं. आणि निश्चितपणे तरीही तशाही परिस्थितीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्ष संघटना जी आहे अजितदादांच्या विचाराची संघटना मोठ्या जोमानं त्या ठिकाणी उभा करू आणि निवडणुकीतून दाखवून देऊ. म्हणजे हा वाद तुर्तास बाजूला ठेवायचा आणि आता जिल्ह्याकडे संघटना बांधणीकडे लक्ष द्यायचं, थोडक्यात असं म्हणलं काही हरकत नाही. आजच माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी आलेली आहे. हं. त्यामुळे एवढ्या छोट्या विषयावर आपण कशाला चर्चा करायची. अनगर या राजन पाटील यांच्या गावी अतिरिक्त तहसीलदार पद मंजूर झाले आहे, हे तुम्हाला समजलं असेलच. रद्द झालं ते, रद्द झालं. हायकोर्टाने रद्द केलं बर. आणि त्यामुळे ते चुकीचंच होतं. हं. हे न्यायालयामध्ये सुद्धा सिद्ध झालं. अच्छा. म्हणजे तुमची एक म्हणजे तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणता येईल ती. हो, निश्चितपणे ती जनतेसाठी आनंदाची बातमी आहे, सगळ्यासाठीच आनंदाची बातमी आहे. ते चुकीचंच केलं होतं, ते बेकायदेशीर होतं. बर. 12 दिवसात कुठे तालुक्याचे 2 तुकडे करून नवीन तहसील कार्यालय निर्माण होतं का? हं. सत्तेचा तो गैरवापरच होता, हं. लोकांवर तो अन्यायच होता हं. आणि ह्या अन्यायामुळं आम्हाला लढावं लागलं. शेवटी हं. राजकारणामध्ये पक्ष आणि पार्टी ह्या सगळ्या गोष्टी असतातच, पण हं. त्याच्याही पलीकडे जाऊन हं. सर्वसामान्य जनता ही जास्त आपल्याला विचारात घ्यावी लागते आणि त्यावेळेला तो जनतेचा आक्रोश होता, हं. त्यासोबत राहणं क्रमप्राप्त होतं. बरं, आता महत्वाचा विषय आहे. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना अनेक पक्षाची पदं भूषवली आहेत. तुम्ही म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्य प्रवक्ते पद देखील भूषवलं आहे. मात्र राजकारणाचा एक भाग म्हणून तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक वगैरे सामोरे जाणार आहात का, लढणार आहात का? मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलंय. हं. मी नाही, 2017 साली हं. 2017 साली मी हं. 7,500च्या मताधिक्याने निवडून आलो होतो. बरं. आणि अशा मतदारसंघातून निवडून आलो होतो की हं. त्या मतदारसंघाची यापूर्वीची हं. 90% पार्श्वभूमी हं. शिवसेनेचा त्या ठिकाणी उमेदवार निवडून यायचा हं. आणि तिथं मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदला घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलो. हं. मला फक्त निवडणूक लढवून निवडून येऊ शकतो हे सिद्ध करून दाखवायचं होतं. हं. नाही तर पक्षात म्हणायचे हं. की राष्ट्रवादीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, परंतु गावाची ग्रामपंचायत यांची हं. स्वतःची नाही, नावं ठेवायची. बर. परंतु त्यामुळे मला सिद्ध करायचं होतं की संघटनेत काम करणारा कार्यकर्ता हा लोकांमध्ये जाऊन त्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता सुद्धा सिद्ध करू शकतो. हं. त्यामुळे मी जाऊन निवडणूक लढवली, निवडून आलो. हं. आणि तुमची ग्रामपंचायत सुद्धा नाही म्हणणाऱ्यांची मी तोंड बंद करून टाकली. मागच्या दोन्ही वेळेला 100% सदस्य माझे निवडून येतात माझ्या गावातले. हं. तर ती काही छोटी ग्रामपंचायत नाही, हां. चांगली 7-8 हजार मतदाराची मोठी ग्रामपंचायत आहे. हं. आणि तिथं एकदा तर मी माझा उमेदवार ग्रामपंचायतीचा अर्ज चुकला होता एका उमेदवाराचा, त्यामुळं उमेदवारच नव्हता आमचा आणि विरोधकांचा 2 उमेदवार होते. माझा तर माझ्या गटाचा उमेदवारच नव्हता. हं. मग मी नोटाला मतदान करा म्हणून सांगितलं. अच्छा. लोकांनी नोटाला निवडून दिलं. हं. भारतातली एकमेव केस आहे हं. की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हं. ऍक्च्युअल उमेदवाराचा नोटाने पराभव केला. हं. नुसता पराभव नाही केला, हं. तर डिपॉझिट जप्त केलं. बर. नोटाला मतदान करायला आपल्याला दिलंय ना आता घटनेनं. हं. तर लोकांनी नोटाला मतदान केलं माझ्या सांगण्यावरून, माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन, माझ्या गावातल्या लोकांनी. हं. एवढं गाव माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभं राहिलं. हं. त्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा यांची नाही असं जे काही म्हणायचे लोक, नावं म्हणायचे. ठेवायची, हां. तर त्यांना आता बोलायला तोंड ठेवलेलं नाही. हं. जनतेतून निवडून येऊन दाखवले. हं. मी महाराष्ट्राचा युवक अध्यक्ष म्हणून संघटनेचंही काम करून दाखवलेलं आहे. हं. पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून जवळपास 2012 पासून ते 2025 सालापर्यंत हं. सातत्यपूर्ण पक्षाची भूमिका मांडत आलो. हं. आणि आजपर्यंत हं. मी
चॅनलवर, टीव्हीवर किंवा कुठल्याही मीडियाच्या समोर जी काही पक्षाची भूमिका मांडलेली आहे त्या मांडलेल्या भूमिकेतून कधीही पक्षाला अडचणीत आणलेलं नाही. आणि त्यामुळं पक्ष संघटना आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या त्या ठिकाणी जेवढ्या शक्य आहे तेवढ्या क्षमता सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कदाचित ह्या सगळ्याचाच विचार करून पुन्हा एकदा मला जिल्ह्याच्या संघटनेची मुख्य, ज्याला फादर बॉडी आम्ही म्हणतो, त्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर हा अत्यंत महत्वाचा आणि मोठा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 6 ते 7 आमदार निवडून येण्याची क्षमता त्या जिल्ह्यात आहे. आणि पुढच्या विधानसभेला ते चित्र दिसेल. येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी एकतर्फी आम्ही महायुतीचा त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष करू. जे सध्या विद्यमान आमदार आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, अजित पवारांच्या पक्षात आणण्यासाठी तुम्ही आता पुढाकार घेणार का? ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जे होते दोन एकत्र येण्याच्या चर्चा होत्या, मात्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की ज्यांनी भाजपासोबत जे गेले त्यांच्यासोबत आपल्याला जायचं नाही किंवा त्यांच्यासोबत एकत्र यायचं नाही, अशी भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली आहे एका कार्यक्रमामध्ये. मग आता या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? काय आहे, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या, महापालिकेच्या निवडणूक आहे आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होणार ह्या चर्चा ज्या मध्यंतरी मीडियामधून चाललेल्या होत्या ती तशीच चालू राहिली तर उद्या महायुतीवर टीका करायला या निवडणुकीमध्ये काही स्कोपच राहणार नाही. मग आता थोडे दिवस एकत्रित येण्याच्या चर्चा होऊ द्यायच्या आणि आता निवडणुकी असल्यामुळं आता तर काही होत नाहीये एकत्रीकरण म्हटल्यानंतर स्टेटमेंट करून पुन्हा महायुतीवर टीका करण्याचा मार्ग ओपन करायचा. जर एकत्रित होणार आहेत असं जर चर्चा चालू ठेवल्या असत्या तर टीकाच करता आली नसती. म्हणून ह्या सगळे जे आहेत हे सातत्यानं जनतेला संभ्रमित करण्याचे सगळे प्रकार आहेत. त्यामुळे लोकांना लक्षात येतंय तुम्ही आता भाजपला जातीवादी म्हणणार, याला जातीवादी म्हणणार, दुसऱ्या बाजूनं एकत्र जायच्या गोष्टी करणार. अगोदर 2014 साली तुम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देणार म्हणणार, राज्यात स्थिर सरकार पाहिजे होतं. काय पडलं असतं, पुन्हा नवीन आलं असतं ना. बरोबर. तुम्ही भाजपचं सरकार यावं म्हणून तर निवडणूक लढवली नव्हती ना त्यांच्या विरोधात. मग राज्याला स्थिर सरकार पाहिजे म्हणून तुम्ही भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि आम्हाला कार्यकर्त्याला सांगितलं की भाजप आणि शिवसेनेमध्ये भांडायला लागलं पाहिजे, त्यासाठी आपण हे केलं. मग कसे झाले राज्याचं स्थिर सरकार आणि काय? त्यामुळं आता सर्वसामान्य जनता ही अतिशय सुज्ञ झालेली आहे. त्यांना नेते, राजकारणी, मीडियातली माणसं काय बोलतात, त्यांनी काय बोलले आणि आम्ही जनता काय घेते हे आपल्यापेक्षा ती जास्त शहाणी आहे. त्यामुळं लोक बरोबर जागा दाखवतात, म्हणूनच 10 जागा आल्या. असं झालं ना. अशी परिस्थिती दुर्दैवानं आली त्यांच्यावर. सोलापूर जिल्ह्यामध्ये आता त्यातल्या आमच्या 4 आहेत आमच्या जिल्ह्यात. हो ना. सोलापूर जिल्ह्यामध्ये आता महापालिका निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणूक होतील, त्याचा निश्चितच तुमचा जो ग्राफ असेल तो चढता असेल असं म्हणलं काही हरकत नाही. ते त्या ग्राफ मध्ये कुठं दिसतील का नाही हेच मला डाऊट आहे. एकच रेस दिसेल आमची सोलापूर जिल्ह्यामध्ये. अच्छा. महायुतीची रेस दिसेल तुम्हाला. अच्छा. ते दिसणारच नाही. परंतु आता महायुती म्हणून सगळ्या निवडणुकाला तिन्ही पक्ष सामोरे जाणार आहे की नाही याच्यावरती निर्णय होणं बाकी आहे. मात्र तुमची वाटचाल जी कशी असणार आहे? नाही, माझं भूमिका अशी आहे की आज आम्ही राज्यामध्ये महायुती म्हणून 3 पक्ष एकत्र आहोत आणि स्थानिक पातळीवर काही ठिकाणी निर्णय होतील. परंतु माझा प्रयत्न जिल्ह्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे असा राहील. मी निश्चितपणे भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यातून जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. काही तालुक्यांमध्ये अगदीच अडचण असेल तर तेवढ्यापुरता अपवाद होईल, परंतु आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. हे होते उमेश पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय हे उमेश पाटील आहे आणि त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची महत्वाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये महापालिका निवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो यामध्ये ते आपली चुणक दाखवतील यात तीळ मात्र शंका नाही असं बोललं जात आहे. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.